त्वशेने चेंडूवरती येईल आणि स्वप्नील साबळेची आणखीन एक खासियत आहे. डावखुरा हाताचा गोलंदाज डावखुरा हाताचा फलंदाज जर समोर आला स्वप्नील साबळे काही फरक पडत नाही. इन आणि आउट स्विंग टाकण्याची किमाय गाय खरं तर बोटांचा जादूगार म्हणून खरं तर पुरंदर टेनिस क्रिकेटमध्ये प्रसिद्ध आहे हा खेळाडू. एक धाव एका धावेबरोबरच संघाचं खातं इथे मैदानाच्या आतमध्ये उघडलं गेलेलं आहे. राजेवाडी रॉयल्स आयोजित पुरंदर प्रीमियर लीग 2025 प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 51,000 रुपये. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुरंदर तालुका अध्यक्ष अजिंक्यदादा कडसाहेब. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं तब्बल 31,000 रुपये आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं तब्बल 21,000 रुपये असणार आहे. हे दोन्ही पारितोषिक वाह सुंदर फटका क्षेत्ररक्षक मात्र दर्शक आणि त्याला दर्शक बनवलंय विकी नवलेनं. फ्रंट फूट वरती पलीकडे सरकत फटका खेळला सफल होत स्कोअर लेग सीमारेषेला मानवंदना देणारा एक सनसनीत षटकार. षटकाराबरोबरच संघाचं धावफलक आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये पुढे जाते. 7 धावा धावफलकावरती आपण इथे मैदानावरती पाहत आहोत. मोठा संघर्ष मैदानावरती इथे रंगलेला आहे. स्वामी विवेकानंद यांचं खूप सुंदर वाक्य आहे, जितना बडा संघर्ष उतनी बडी शानदार जीत होती है. मी दुपारच्या सत्रामध्ये सांगितलं भगवान श्रीकृष्णाने ज्यावेळेस भगवद्गीता सांगितली भगवद्गीता सांगत असताना सांख्ययोग कर्मयोग आणि भक्तियोग असे 3 योग सांगितले. परंतु त्या 3 योगामध्ये आपण पाहतो कर्मयोग अतिशय मॅटर करतो. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यादीच्या चेंडूवरती मोठा फटका आला त्यामुळे आपण पाहतो इथं माहिती होतं की पुढचा चांगला चेंडू येईल स्वप्नील साबळे यांचा. त्याला सन्मान दिला. 2 धावा फंबल पाहायला मिळाला प्रमोद इनामके यांच्या माध्यमातून. 2 धावेबरोबर संघाचा धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती नजर टाकल्या 9 धावा इथं मैदानावरती आहे. पॉवर प्लेचं पहिले षटक आहे. पॉवर प्ले बनवलाच गेला होता की क्रिकेट अजून मनोरंजन बनावं आणि त्या मनोरंजनावरती आपण पाहतो स्वतःची फुंकर घ्यावी हा प्रामाणिक इच्छा घेऊन आणि प्रामाणिक भावना घेऊन मात्र हा संघ मैदानावरती उतरला. सर्वांना खेळ चांगला केला. प्रत्येक दिवशी 4 टीम्स आपण इथे ठेवल्या त्यापैकी 3 संघाचा प्रवास 2 संघाचा प्रवास थांबेल परंतु विकी नवले थांबायचं नाव घेत नाही. वॉट अ कॅच गुड रनिंग कॅच जबरदस्त झेल टिपलाय तिथे आणि विकी नवले जो डेंजरस ठरू शकला असता त्याला तंबूचा रस्ता दाखवला स्वप्नील साबळेने. गुड कॅच. कार्तिक भिसे अफलातून ग्राउंड कव्हर केलं पहा त्यांनी आणि जबरदस्त झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलेला आहे. पहिला धक्का इथे मैदानावरती बसलेला आहे. पहिला गडी जातो तो तंबूच्या असणारा विकी नवले यांच्या माध्यमातून. 8 षटकांची लढत 8 षटकांच्या लढतीमध्ये मात्र कर्तृत्व तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवायचं आहे. लढाई खूप मोठी आहे आणि लढाई ज्यावेळेस मोठी असते त्यावेळेस मात्र तुम्हाला कर्तृत्वच इथे मैदानावरती दाखवावं लागतंय. न्यू बॅटर पाठीमागच्या सामन्यामध्ये 61 धावा बनवण्यामागे ज्या खेळाडूचा खूप मोठा सेहाचा वाटा होता ते ऋषी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेले आहेत. स्वप्नील साबळेने मात्र केला इशारा जाता जाता खूप चांगली कामगिरी आपण पाहतो तिथे पाहायला मिळते आपल्याला. ऋषी यांना आपण इथे मैदानावरती पाहतो. मला वाटतं शेवटचा चेंडू इथे मैदानावरती बाकी असताना स्वप्नील साबळे याआधी आपण पाहतो तो षटकार गेला तो देखील क्षेत्ररक्षक अगदी बोटानं चाटून गेलेला होता परंतु यावेळेचा चेंडू वा सुंदर बॉल होता. अफलातून चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बाईकच्या माध्यमातून 1 धाव एका धावे बरोबरच आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं मैदानावरती संपतं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकली असता अवी 11 कुडीत अवी बडदे साहेब यांच्या मालकीचा असताना संघ 10 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करतायत. 10 धावा धावफलकावरती पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये संपलेलं आहे. दुसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होईल आणि गोलंदाजी मार्कवरती डॉक्टर मयूर गद्रे सरांना तुम्ही तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. कशी कामगिरी करेल विशेष म्हणजे आम्ही महाराष्ट्रभर डॉक्टर प्रीमियर लीग कव्हर करतो. सातत्याने सर्वोत्कृष्ट गोलंदाज त्या गोलंदाज पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाच्या यादीवरती राहणारं नाव म्हणजे डॉक्टर मयूर गद्रे यांना आम्ही पाहिलेलं आहे आणि इथे देखील आपण पाहतो तीच कामगिरी त्यांना करावी लागणार आहे. कारण पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात
10 धावा जरी आल्या असल्या परंतु स्वप्नील साबळेने प्रतिस्पर्धा संघाचा एक मोठा खेळाडू टिपला त्या षटकामध्ये. तर दुसऱ्या षटकाला इथे मैदानावरती प्रारंभ. फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिटचा प्रयत्न करत होता. एक धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळते आणि एका धावेनिशी संघाचा धावपल पुढे जातोय. 11 धावा धावपलकावरती आहे. क्रिकेटचे आपण पाहतो, तुम्ही ज्यावेळेस क्रिकेट खेळता पहिले क्रिकेट एवढं समृद्ध नव्हतं. 2007 महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली आपण पाहतो वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर फ्रँचायझी क्रिकेट खरं तर भारतामध्ये आलं. IPLचा जसा जन्म झाला तसा गाव चॅम्पियन, त्याचप्रमाणे गाव प्रीमियर लीग चालू झाले आणि मग मात्र प्रीमियर लीगच्या ज्या मानाच्या स्पर्धा तुम्ही पाहिल्या, आधी बॅट गेले, प्रॉपर टायमिंग नव्हतं, प्रत्येकाला माहिती होतं. इथे विवेकाने मात दिली डॉक्टर मयूर गोत्रे यांच्या या चेंडूला. एकच धाव, एका धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतोय. धावपलकावरती नजर टाकला असता 12 धावा इथे मैदानावरती असेल. दुसरं षटक इथे मैदानावरती शांत स्वरूपाचा खरं तर आपण पाहतो सामना इथे मैदानावरती चालू आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक इथे मैदानावरती आहे. डीप मिडविकेट डीप स्क्वेअरला घेऊन गद्रे साहेब आपण पाहतो गोलंदाजी मार्ग करतो. विरुद्ध दिशेला फटका, टॉपेज असेल इथे. टॉपेज हुलकावणे देतो शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रक्षाला. फर्स्ट स्लिपच्या क्षेत्रक्षाचं, थर्डमॅनच्या क्षेत्रक्षाचं मी कौतुक करेल. त्याने चांगलं प्रेझन्स ऑफ माइंड दाखवलं, तिथे एंटिसिपेशन खूप सुरेख केलं आणि त्या चेंडूला कव्हर करण्यासाठी तो गेला. परंतु तरी देखील त्याने धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी 2 वाचवलेत. 2 धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे जातो. 14 धावा धावफलकावरती आहे. शांत स्वरूपाचा सामना चालू आहे. ऋषी जुरुंगला प्रमोट केलं आपण जर पाहिले खरे सर अजूनही मैदानावरती पाठीमागे गेम प्लॅन बनवलं जातात मित्रांनो. ज्यावेळेस 18 षटकांचे सामने असतात ना, एखादा खेळाडू शेवटपर्यंत ठेवण्याचा प्रयत्न असतो. फुल टॉस जसा आला तसा टाकून दिला. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर एक टप्पा घेऊन हा चेंडू बाहेर फरार येतोय. ऋषी जुरुंगेला मेजवानी असणारा चेंडू सनसनी चौकार. 4 धावा. 4 धावे बरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो. धावपलकावरती नजर टाकल्या असता आमचे खटके साहेब कळवतात धावपलकावरती 18 धावा आम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. दुसरं षटक इथे मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती आहे. चांगली कामगिरी, अफलातून कामगिरी आपण पाहतो इथे मैदानावरती करायचं आहे. घड्याळामध्ये जर पाहिले 3:30 वाजत आलेले आहे. आणखीन एक मॅच, एक इनिंग आपल्याला इथे मैदानावरती कव्हर करायची आहे. दुसरं षटक आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही प्रगती पथावरती पाहतात. 18 धावा धावफलकावरती आहेत. 1 धावा आपण इथे मैदानावरती पाहतो. 18 धावा माफ करा, एका गटाच्या मोबदल्यात. बॅक टू द बॉलर, स्वतः गोलंदाज डाऊन द बॉल. यावर चूक करत नाही डॉक्टर मयूर गद्रे आणि एक कॉटन बॉलची संधीचं सोनं ऋषी झुरंगेचा खेळला. संपला खेळ मैदानावरती. आवी 11 कोडीत टीमला दुसरा धक्का आहे. विकेट पडली 18 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात.
18 धावा धावपलकावरती 2 गडी बाद आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक प्रगती पथावरती. शेवटचा चेंडू लो फुल टॉस स्क्वेअर लेग उभा डॉक्टर मयूर गद्रे. विपुल खैरे आपण पाहतो इथे शून्यावरती बाद. अभी 11 कोडी संघाचा सेनापती कोसळलाय. शेवटच्या चेंडूवरती लो फुलटॉस प्रॉपर टायमिंग तिथे मैदानावरती नव्हता. स्क्वेअर लेग उभा करून ठेवला होता डॉक्टर मयूर गद्रे यांनी आणि खूप मोठी विकेट आहे जी विकेट विजय आणि पराभवाच्या मधोमध उभी होती. बॅटर चला तन्मय न्यू बॅटर आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. संघाचे चॉईस प्लेयर मैदानावरती सज्ज होतील. 2 षटकं संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अवी 11 कोडीत 3 गडी बाद 18 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकाला मैदानावरती प्रारंभ होईल आणि गोलंदाजी मार्कवरती प्रमोद इनामके यांना आपण मैदानावरती पाहतो. याही खेळाडूची तपश्चर्या खूप मोठी आहे पुरंदर टेनिस क्रिकेटसाठी. ज्या ज्या वेळेस संघाला अशी गरज येते त्यावेळेस खूप चांगले स्पेल याच प्रमोद इनामके यांनी इथे अनेक वेळा मैदानावरती टाकलेला आहे. आज पुन्हा एकदा त्यांना तो इतिहास मैदानाच्या आतमध्ये आठवायचा आहे आणि त्या इतिहासामधनंच स्वतःचं कर्तृत्व तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये उभं करायचं आहे. प्रतीक देवकर आपण पाहतो अजूनही मैदानावरती उभा आहे जो 3 चेंडूमध्ये 2 धावांवरती आहे. त्या तन्मय गायकवाड जे दोन्ही इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेचा चेंडू स्क्वेअर कट खेळला वॉट स्टॉफ अफलातून क्षेत्ररक्षण तिथे मैदानावरती. फटकाही सुंदर होता क्षेत्ररक्षणही सुंदर होतं. ओव्हरऑल क्रिकेटच सुंदर होतं या चेंडूवरती. जबरदस्त कामगिरी आपण पाहतो इथं मैदानावरती. 19 धावा धावपलकावरती आपण पाहतो इथे मैदानावरती आहे. संघाचा धावपल प्रतीक देवकर वरती फिरतो. अनेक इनिंग बी मैदानावरती पाहिले आहे त्याच्या की ज्या ज्या वेळेस संघ असा अडचणीमध्ये आहे ज्या जेव्हा पिसर्वेट टीमसाठी तो खेळला गावाच्या टीममध्ये मला अजूनही सामना आठवतो. मांडवगड नगरीमध्ये आपण पाहतो सिंगल हँडली डॉमिनेट काय असते ह्याच प्रतीकने आम्हाला दाखवून दिलं. पुन्हा एकदा त्याला तो इतिहास आठवायचा आहे कारण इतिहासाची पुनरावृत्ती केल्याशिवाय तुम्हाला उद्याचं यश मिळत नाही आणि ते उद्याचं यश मिळवायचं असेल तर इतिहासाची तुम्हाला पुनरावृत्ती करावं लागेल. 40 मिनिटाचा टायमर चालू आहे त्याच्याकडे देखील लक्ष द्या. एका सिंगल बरोबरच संघाचा धावपलक 19 या धावसंख्येला आकार घेतो. फटका चांगला होता परंतु तितकंच देखणं क्षेत्ररक्षण देखील तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रमोद इनामके हलक्या हाताने आपण पाहतो चेंडूला दिशा दाखवलेली आहे. 1 धाव आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मला वाटतं होतं तिथे तन्मयचा परंतु तन्मयने पाहिलं स्कोर कार्डकडे पाहिले तर आधीच आपले 3 मोहरे बाद झाले. एक चांगले प्लॅटफॉर्म नवीन होते पायर असण्याचं काम इथं मैदानावरती करावं लागेल. चांगल्या चेंडूला दिलेला सन्मान आणि खराब चेंडूची लावलेली वाट म्हणजे मित्रांनो क्रिकेट आहे. चांगल्या चेंडू तुम्हाला सातत्याने चांगली कामगिरी करायला देईल परंतु एखादा गोलंदाजाकडे वा यावेळेचा चेंडू होता. ह्या फटक्याची पुनरावृत्ती पहिल्याही सामन्यामध्ये प्रत्येकने केली आणि दुसऱ्याही सामन्यामध्ये केलेली आहे. काय क्षेत्ररक्षण आहे. अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण तुम्हाला तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. समीर आहेत तिथे 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावीबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतोय. 22 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. एक चांगली भागीदारी अपेक्षित आहे. जरी मोठमोठे खेळाडू बाद झाले ते अवी 11 कोडीस संघ अनेक वर्ष मी खरं तर पुरंदर प्रीमियर लीग ही स्पर्धा कव्हर केलेली आहे. सातत्याने बक्षीस पात्र फेऱ्यामध्ये खेळणारा अविनाश बर्दे साहेबांची टीम आहे. आज थोडंसं खरं तर पाठीमागे आहे परंतु आघाडीवरून पिछाडे आणि पिछाड्यावरून आघाडी हे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करायचं आहे. तो फटका मला वाटतं पाठीमागच्या सामन्यामध्ये त्याचीच पुनरावृत्ती इथे मैदानावरती होती परंतु तुम्ही जर इथे पाहिले तोच फटका तुम्ही मैदानावरती जर खेळत असाल तर गोलंदाज तुम्हाला सातत्याने गोलंदाजी आपण पाहतो. गोलंदाजी करणारे गोलंदाज देखील तुम्हाला अनेक वर्ष चांगले क्रिकेट पासून पाहतोय. तुमची स्ट्रेंथ आणि विकनेस तुमची जी आहे ना ती मात्र आपण पाहतो गोलंदाज लवकर ओळखतात. फलंदाज सामना जिंकवतात परंतु मित्रांनो गोलंदाज स्पर्धा जिंकवतात. त्यामुळे गोलंदाज खूप महत्त्वाचे असतात आणि आतापर्यंत प्रमोद इनामके यांचा हा स्पेल खूप सुंदर होता. पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न इथे मैदानावरती धावचिताची संधी होती तोपर्यंत तन्मय भन्नाट वेगाने आपल्या घरट्यात सुरक्षित पोहोचलाय. एकच धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल.
आणि एका धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे जातोय. 23 धावा इथं मैदानावरती आहे. एकेरी दोरे धावाने धावपल पुढे नेण्याचा प्रयत्न. चांगली कामगिरी आपण पाहतो इथं मैदानावरती. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. पुढे व्यासपीठ आणि एका मोठ्या व्यासपीठावरती मात्र स्वतःचं कर्तृत्व तुम्हाला मैदानावरती दाखवायचं आहे. खूप मोठा संघर्ष आपण पाहतो इथे मैदानावरती असेल. चांगली कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. यावेळेचा चेंडू डाऊन द ग्राउंड फटका आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. जमिनी समांतर फटका इथे मैदानावरती असेल. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेत. एक सिंगल इथे मैदानावरती असेल आणि एका सिंगल बरोबरच संघाचा धावपल पुढे जातोय. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती अवी 11 कोडित टीम 3 गडी बाद 24 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 5 षटकं तुमच्याकडे बाकी असणार आहे. 5 षटकामध्ये मात्र तुम्हाला पुन्हा एकदा स्वतःचं कर्तृत्व मैदानाच्या आतमध्ये दाखवायचंय. कशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होईल हे पाहायचं आहे. 4थ्या षटकाला मैदानावरती प्रारंभ होईल आणि 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती जर आपण इथे पाहिलं संकेत गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. 3 गडी बाद 24 धावा संघाचे 24 खेळाडू आहेत. 24 धावा धावपलकावरती आपण पाहतोय इथे मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मोठा संघर्ष मैदानावरती उभा राहिलेला आहे. जो जीता वही सिकंदर, जो हरा वो घर के अंदर. त्यामुळे आपण पाहतोय इथे संघर्ष उभा राहणार आहे. टॉपेज इथं मैदानावरती काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र चूक केली तन्मयनं. तन्मय गायकवाडचा खेळ थांबतो मैदानावरती. अभी 11 कोडित टीमला पडलेला 5वा धक्का. माफ करा 4था धक्का इथे मैदानावरती बसलेला आहे. न्यू बॅटर मैदानावरती तेजस साबळे यांना आपण इथे मैदानावरती पाहतो. प्रतीक देवकर आणि तेजस साबळे मोठी रिपिटेशन आहे. अशा परिस्थितीतून मला वाटतं कित्येक वेळा सांगायला बाहेर काढलेले आपल्या गावाच्या टीमला. परंतु इथे मात्र आज थोडंसं काम फसलेलं आहे. संकेत बाटे यांना आपण इथे गोलंदाजी मार्कवरती पाहत आहोत. यावेळीचा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीत चेंडू आलेला मोठा फटका फाईन लेग इथे आपण पाहतोय. प्रयत्न त्याने केली. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण पहा. आज या क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी जर आपण पाहता न खेळता 6 ते 7 धावा आपल्या संघासाठी त्याने वाचवलेल्या आहेत. अफलातून क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. 2 धावा 2 धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे जातो. धावपलकावरती नजर टाकला असता 26 धावा आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 4थ्या क्रमांकावर षटक आहे. या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक असेल याची नोंद घ्या दोन्ही संघ. त्यानंतर कुठल्याही प्रकारचा ड्रिंक्स ब्रेक होणार नाहीये. त्यामुळे आपल्या खेळाडूंना तुम्हाला पाणी घेऊन जायचं असेल तर ते पाणी तयार ठेवा. त्यानंतर कुठल्याही प्रकारचा ड्रिंक्स ब्रेक होणार नाहीये. यावेळीचा चेंडू होता. पुन्हा एकदा जोरामध्ये बॅट फिरलेला आहे. मला वाटतं खरं तर आपण पाहतो आज या मैदानावरती प्रत्येक खेळाडू जोरामध्ये फटका मारतात. चांगले क्रिकेटही आधी ते खेळत परंतु ते टेनिस चेंडूवरती खेळत. काही मला वाटतं आपण पाहतो तिथे सिक्सर चेंडूवरती देखील खेळलेला आहे. गुरु चेंडूवरती बऱ्याचशा दिवसानंतर खेळत असावं कदाचित. त्यामुळे आपण पाहतो थोडंसं अपयश या खेळाडूंना इथे मैदानावरती येते. 27 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. 3.3 षटकांचा खेळ इथे मैदानावरती 51,000 रुपयाने झाला. करंडकासाठी 12 संघ मालका आणि त्यामध्ये चालू असलेला मोठा संघर्ष
हो हो, अपील अपील अपील, खूप मोठी अपील इथे मैदानावरती. जबरदस्त चेंडू तुम्ही इथं मैदानावरती पाहत आहात. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले तुम्ही जर मिस केला असेल तर तुम्हाला त्यासाठी काय करायचंय, युट्यूब लाईव्ह मध्ये जा, पीटीसी लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या स्पर्धेबरोबरच अनेक ठिकाणी महाराष्ट्रभर त्यांनी ज्या मानाच्या स्पर्धा कव्हर केलेल्या आहे त्या मानाच्या स्पर्धेचा देखील आपण पाहतो, आनंद घ्या. 27 लॉस बाय 4 विकेट, 27 धाबा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मोठा संघर्ष आपण पाहतो इथे बैदराच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. डान्सिंग डाऊन द विकेट, बराचशा वेळानंतर धावेंची कोंडी फोडेल आणि कॉन्फिडन्स वाढवेल प्रतीक देवकरचा. पॉइंट कव्हर फोडलाय, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जाईल, चौकार. डान्सिंग डाऊन द विकेट बदल आली ते तुम्ही ऍक्शन रिप्ले पाहू शकता. आमच्या कॅमेरामॅनची करामत देखील तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळत आहेत. शेवटपर्यंत ठेवलेली नजर आणि त्या नजरेचा घेतलेला फायदा, पॉइंट फोडला, एक सनसनी चौकार पाहायला मिळतोय. चौकाराबरोबर संघाचा धावपल पुढे जातो. धावपलकावरती नजर टाकल्या असता 31 धावा धावपलकावरती आपण इथे मैदानावरती पाहतोय. 3.5 विरुद्ध दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न असणार आहे. 4 षटकांचा खेळ संपला. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती आपण पाहतोय इथे होईल. अभि 11 कोडीस संघ 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा आहे. प्रत्येक देवकरला इतकं शांत मी याआधी कधीच माझ्या लाईफमध्ये समालोचन करताना मी पाहिलं नव्हतं. परंतु पहा, मोठा खेळाडू आहे, वेळ मिळेल आणि 10 चेंडूमध्ये 10 धावा रनबॉल आहेत. तेजस साबळे 2 मध्ये 3 आहेत. मयूर गद्रे जे दुसरं षटक डॉक्टर साहेबांनी टाकलं, नुसतं टाकलं नाही ते वादळ टाकलं, कारण 2 मोठे खेळाडू जे होते, 2 स्तंभ, त्यांना उद्ध्वस्त करून टाकलं. आडव्या बॅटनं फटका. तिसऱ्या पंचांकडे जातोय आणि तिसरे पंच मात्र आपण पाहतो इथे चाचपणी करतील.
आदरणीय प्रवीण सनस किंवा दीपकदादा जगताप दोघांपैकी कोणीतरी आहे इथे. भैया सर, भैया सर या 2 मिनिटे. भैया सर थोडंसं लवकर या. भैया सर. दोन्ही संघाचे फक्त कर्णधार येते. दोन्ही संघाचे फक्त कर्णधार या. स्वप्नील या आपण. आणि इकडे विपुल आपण या. फक्त कर्णधार येतील.
रुपेश यांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतो. रुपेश यांना आपण इथे मैदानावरती पाहतो. षटक संपेल 5व्या क्रमांक. पलीकडे शफल होत चांगला फटका आहे, कारण माहिती आहे सरळ बॅटने जर फटके खेळले तर स्वप्नील सावळेकडे ती ताकद आहे. कटर दोन तीन पद्धतीचे कटर चेंडू त्याच्याकडे आहे आणि त्यावरती मात्र मोठा आक्रमण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आहे. 47 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. स्वप्नील सावळे पुन्हा एकदा. यावेळीचा चेंडू समोर पुढ्यामध्ये चेंडू पाहायला मिळाला. प्रॉपर टायमिंग इथं मैदानावरती नाहीये. चांगला चेंडू तुम्ही इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. चांगली कामगिरी, अफलातून कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. दोन्ही संघ आपण पाहतो पहिल्या सामन्यामध्ये आपापल्या सामन्यामध्ये पराभूत होत त्यांची गाठ आता मात्र इथे मैदानावरती पडलेली आहे. एका संघाचा प्रवास थांबेल, कोणाच तरी एकाचा प्रवास या स्पर्धेतला इथे मैदानावरती थांबणार आहे आणि एक संघ मात्र आपण पाहतो पुढे जाईल आणि तो जाणतारा ज्या टीमवर इथं सामना खेळेल. समोर पुढ्यामध्ये उडवलाय चेंडूला प्रमोद इनामकर डाऊन द बॉल आणि सरळ मला वाटतं 1 ते 2 पावलं हालायला लागले. सरळ त्यांच्या हातामध्ये चेंडू जातोय. तेजस साबळेला मात्र स्वप्नील साबळे आसमान दाखवतोय. आणखी एक मोठा फलंदाज बाद होतोय. डावाला आणखी एक मोठा खिंडार 6व्या क्रमांकाचा फलंदाज जातोय तंबूच्या आश्रयाला. पुढ्यामध्ये चेंडू मिळाला, त्यावरती बॅट चालवली, बॉटम हँडचा वापरही केला, परंतु प्रमोद इनामके उभा होता आणि मला वाटतं असे सहज सोपे झेल मी खूप कमी वेळा प्रमोद यांना सोडताना पाहिले आणि इथे देखील चांगले आपण पाहतो कामगिरी त्यांच्या माध्यमातून. बॅटर चला थोडंसं लवकर आणखी एक मॅच कव्हर करायची आपल्याला. स्वप्नील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतं. स्वप्नील साबळे विरुद्ध स्वप्नील अशी लढत इथे मैदानावरती रंगलेली आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूचा बॅटचा प्रॉपर टायमिंग झाला नाही. एलिव्हेशन मिळू शकलं नाही तिथे आणि एलिव्हेशन न मिळाल्यामुळे आपण पाहतोय एक चांगला झेल तिथे मैदानाच्या आतमध्ये प्रमोद इनामके यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेला आहे. सत्तेचाळीस धावा धावपलकावरती आहे. 6 गडी बाद 6व्या क्रमांकावर षटक प्रगती पथावरती. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू गतीने खूप कमी होता, त्यामुळे उडून उजव्या एसटीच्या बाहेर जाऊन चेंडूला खरं तर प्रॉपर टायमिंग करावं लागलं. तरी देखील आपण पाहतो केवळ आणि केवळ 1 धाव इथं मैदानावरती आहे. एका धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे जातो. धावपलकावरती नजर टाकल्या असता 48 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 6व्या क्रमांकाचं षटक इथे मैदानावरती चालू आहे आणि या 6व्या क्रमांकाच्या षटकामध्ये जर आपण इथं पाहिले तुम्हाला एक मोठा संघर्ष मैदानावरती उभा करायचा आहे. डोअर डायची मॅच आहे. जिंकणारा संघ या स्पर्धेमध्ये आव्हान जिवंत ठेवून तर पराभूत होणारा संघाचा प्रवास मात्र पुरंदर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये मात्र थांबणार आहे. त्यामुळे अभिनय तो कभिनय. एक पराभव जरी आला परंतु लागोपाठ तुम्ही 2 पराभव जर घेतले तर मग मात्र या स्पर्धेतलं आव्हान थांबणार आहे. हवी 11 कोडित टीमसाठी जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिले जरी 48 धावा धावपलकावरती झालेल्या असल्या, उजाने डावकरे हाताचं कॉम्बिनेशन इथून 20-25 धावा जर मैदानावरती बनवलं तर त्यांच्याकडे ते गोलंदाज युनिट आहे. त्या गोलंदाज युनिटवरती प्रतिस्पर्धा संघाला थांबवतील. हो सुरेख बॉल होता, शेवटच्या क्षणाला आतमध्ये आला. पॉईंट यासाठीच उभा करून ठेवलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. एका धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे जातोय. 49 धावा षटक क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 6 षटकांचा खेळ संपला. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती अविदादा बडदेसाहेब यांच्या मालकीचा असणार हवी 11 कोडीत 6 गडी बाद आणि 6 गडी बाद असताना मात्र 49 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळते. प्रमोद इनामके गोलंदाजी मार्कवरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. बॅटल पाहायचं, बॅटल रंगेल चांगले आहे, कारण रुपेश कुंभार हे डावकरे हाताचा खेळाडू आहे तर समोर प्रमोद हे डावकरे हाताचे बॅटर गोलंदाज आहेत. दोन्ही डावकरे हाताच्या खेळाडूंची इथे पुन्हा एकदा लढत आहे. विरोधी दिशेला फटका स्विच खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूचा आणि बॅटचा संपर्क इथे नाहीये.
जोरामध्ये फटका मारला यष्टीरक्षकाने, कारण पाठीमागे स्वप्नील साबळे उभाच होता. जर इन केस जर नॉन स्ट्राईक वरती आपण पाहतो चेंडू लागला तर मग मात्र आपण पाहतो तिथे अडचण निर्माण होऊ शकते. यष्टीरक्षक गुड प्रेझेस ऑफ माइंड. शॉर्टपिच मध्ये चेंडू होता. विजय दूरवरचा प्रवास करेन डी फ्लॉंगर मधनं. चांगले क्षेत्ररक्षण, फेकी देखणे, कलेक्शन सुद्धा सुंदर आहे. एकच धाव आणि एका धावी बरोबरच अवी 11 कोडी संघाचा अर्धशतक धावपलकावरती पूर्ण होत आहे. 50 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळत आहेत. 50 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळत आहे. 7व्या क्रमांकाचं षटक इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो प्रगती पथावरती आहे. यावेळेचा चेंडू भन्नाट वेगाची गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. तेच तारणार आणि विशेष म्हणजे ऑफस्टिकच्या पलीकडे असणारा हा चेंडू खूप मोठा प्रश्न विचारून गेला इथे मैदानावरती. अफलातून कामगिरी, जबरदस्त कामगिरी आपण इथे पाहतोय. यावेळेचा चेंडू पुढे सरसवण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नव्हतं, बदल आले ते पाहायला मिळालं आपल्याला. एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न इथे मैदानावरती पाहायला मिळणार आहे आपल्याला. 2 धावा आहेत आणि या 2 धावे निश्चित संघाचा धावपलक पुढे सरकतोय. धावपलकावरती 52 धावा इथे मैदानावरती आहे. मोठ्याला फटके मैदानावरती खेळावे लागतील, त्याशिवाय तुमचं काम होणार नाही. कारण 7वं षटक प्रगती पथावरती प्रतिस्पर्धा संघाची स्ट्रेंथ फलंदाजी आहे, जी पहिल्या सामन्यामध्ये अक्षरशः उद्भवली आली. अवंतर धावी बरोबरच संघाचा धावपलक पुढे जातोय. प्रत्येक वेळी ही बॅटिंग युनिट कोलॅप्स होणार नाही, त्यामुळे इथे माहिती आहे 11 कोडी संघाला काही इथूनही आपण पाहतो 70च्या आसपास हा धावपलक न्यायचा असेल तर आतापर्यंत धावपलकावरती 53 धावा बनवलं गेल्या. 70 न्यायचं असेल तर मोठे फटकेबाजी करावी लागते उरलेल्या चेंडूमध्ये. स्कोअर कट केला आहे. सुंदर वॉटर स्टॉप. काय काय क्षेत्ररक्षण आहे. याआधी मला वाटतं प्रतीक देवकरही त्याच स्कोअर कट मध्ये सुंदर फटका खेळला, परंतु तुझे देखील देखणं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि इथे देखील आपण पाहतो या फटक्यामध्ये चौकाराची मोहर होती, परंतु तिथे क्षेत्ररक्षक उभा होता. काय अफलातून क्षेत्ररक्षण त्याचं इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेलं आहे. चांगली कामगिरी, अफलातून कामगिरी इष्टी पाठीमागे आपण प्रत्येक यांना पाहत आहोत. त्यांची देखील कामगिरी वाखाणण्याजोगी असेल या स्पर्धेमध्ये. यावेळी चेंडू होता, सुंदर फटका, लॉंग ऑफ उभा केलाय. या चेंडूवरती 2 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. 2 धावी बरोबरच संघाचा धावपलक पुढे जातोय. 7 षटकांचा खेळ संपला आणि 7 षटकांच्या समाप्ती आता धावपलकावरती नजर टाकली असता अवी 11 कोडीत 56 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायचं इथे. शेवटच्या षटकामध्ये आपण जर पाहिलं कोण इथे मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करेल. शेवटचं षटक कोणाकडे सोपवलं जाणार. ज्या गोलंदाजाने आपण पाहतोय पहिल्या 5 ते 6 षटकामध्ये गोलंदाजीच्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती आपल्या संघासाठी कमीत कमी 7 ते 8 धावा याने वाचवल्यात, तो समीर राठोड शेवटचं षटक घेऊन मैदानावरती आलेला आहे. प्रदीप पांगरकर आपण पाहतोय तिथे मैदानावरती दाखवतायत, सांगतायत. अतिशय महत्त्वपूर्ण, कारण आतापर्यंत एक चांगली कंट्रोल या संघाने उभं केलेलं आहे. शेवटचं षटक इथे मैदानावरती तोडाफोड आणि राज्य करा. तोडाफोड आणि राज्य करा. पहिल्याच चेंडू आपण पाहतोय, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, प्रमोदला चेंडू बीट करतोय. खराब क्षेत्ररक्षण म्हणता येणार नाही, कारण आपण पाहतो चेंडूने अचानक चेंडू डोळ्यासमोरून उचल घेतली आणि सरळ स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर गेलाय. सनसनी चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय आणि या चौकारा बरोबरच संघाचा धावपलक पुढे गेलाय. 60 धावा इथे मैदानावरती असेल. शेवटचे 5 चेंडू आहे. 5 चेंडू मध्ये मात्र तुम्हाला आक्रमकपणा मैदानाच्या आतमध्ये दाखवायचा आहे. बॉटम हँडचा वापर इथे मैदानावरती खांदून काढावा लागला. डीप फ्लॉंग ऑन चेंडूवरती आले. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. एका धावेबरोबरच संघाचा धावपलक पुढे जातोय. एका धावे संघाच्या धावपलकावरती 61 धावा आपल्याला पाहायला मिळतात.
शेवटचं षटक इथे मैदानावरती आहे. तोडा फोडा आणि राज्य करा. इथे तोडावं लागेल धावांचं अधिराज्य तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उभं करावं लागेल. त्याशिवाय तुमचं काम इथं मैदानाच्या आतमध्ये होणार नाही. मोठं व्यासपीठ इथे मैदानावरती उभं आहे आणि एका मोठ्या व्यासपीठावरती मात्र कर्तृत्व दाखवायचं आहे. 2 चेंडू मैदानावरती झाले. 2 मध्ये 5 धावा मात्र स्वप्नील यांनी आपल्या नावावरती केल्यात. अजूनही 4 चेंडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पडताना पाहता तुम्ही. यावेळेस आपण पाहतो चांगला चेंडू तुम्हाला इथे मैदानावरती पाहायचा आहे. बाईकच्या माध्यमातून एक धाव. एका धावीबरोबरच संघाचा धावपल पुढे जातो. धावपलकावरती नजर टाकल्यास 62 धावा. 62 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. कशी कामगिरी मैदानावरती होईल. डिप स्क्वेअर लेग, डिप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ असं जाळे रचले. फटका फसलाय आणि सरळ जाऊन विसरतो क्षेत्ररक्षकाच्या हातात. स्वप्नीलचा खेळ थांबलेला आहे. 7व्या क्रमांकाचा धक्का टीम अबी 11 कोडीत. चला खेळाडू थोडंच लवकर चला. प्रवीण इथे मैदानावरती आले. यावेळेचा चेंडू होता. आल्या बोटा फटका इथे मैदानावरती. सुंदर क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. 2च धावा आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न पंचांकडे दात. फलंदाज आपण पाहतो पहिल्यांदा जो अटेम्प्ट झाला तो आपल्याला चेक करायचा आहे. तिसऱ्या पंचांकडे जातो आपण. वर सेफ आहे. चौसष्ट धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. चौसष्ट धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. नो बॉल नो चेंडू इथे मैदानावरती. नुसता नो नाही तर त्यावरती येतोय चौकार. नो चेंडू त्यावरती आलेला चौकार आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतो इथे धावांचा धोधो पाऊस आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. धावपल पुढे सरकल्या. धावपलकावरती नजर टाकल्यास आपण पाहतो 69 धावा. फ्री हिट इथे मैदानावरती आहे. मी सांगितलं ना की 70च्या आसपास जर धावपलक गेला तर मग मात्र या मॅच मध्ये मजा येईल. अफलातून कामगिरी, जबरदस्त कामगिरी आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये असेल. यावेळीचा चेंडू आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फलंदाज इथे बाद. एक्झॅक्टली 70 धावा धावपलकावरती बनवल्या. जिंकण्यासाठी 71 धावींची गरज आहे.
आतमध्ये आणि 71 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतो सलामीची जोडी इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. स्वप्नील साबळे सलामीला आलात आणि त्यांच्या सोबत आपण जर पाहिले तिथे संकेत बाटे हे दोन सलामीर मैदानावरती दाखल होतात. त्या षटक क्रमांक पहिलं विपुल यांना आपण पहिलं षटक टाकताना इथे मैदानावरती पाहतोय. कशी कामगिरी त्या मैदानाच्या आतमध्ये करेल हे पाहायचं आपल्याला. मोठा संघर्ष मोठी ताकद इथे मैदानावरती तुम्ही पाहतात आणि एका मोठ्या संघर्षातून मात्र स्वतःच अस्तित्व इथे मैदानावरती पाहायला मिळते आपल्याला. मोठा संघर्ष. सामना चालू करा, सामना चालू करा. यस, टाइम लिमिट देखील आपण पाहतो इथे मैदानावरती. 4:35 आपण पाहतो सेकंड इनिंगचा पहिला चेंडू इथे मैदानावरती पडतो. 40 मिनिटाचा टायमर इथे आहे. पहिला चेंडू मिड अप क्लिअर करतोय. सुंदर फटका स्वप्नील साबळेचा. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4-4-4 चौकार. चौकाराबरोबरच संघाचं खाते इथे मैदानावरती उघडले गेलंय. काय सुरुवात इथं मैदानावरती स्वप्नील साबळे ही ताकद आहे. स्वप्नील साबळे असा खेळाडू एकदा का त्याच्या बॅटचा आणि चेंडूचा प्रॉपर टायमिंग व्हायला लागला का मग मात्र मित्रांनो इथे मैदानावरती त्याला फरक पडत नाही. अजिबात फरक पडत नाही. ते फरक पडण्यासाठी आपण पाहतो मात्र त्याला कर्तृत्व दाखवावं लागत नाही. संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं का जगण्यात मात्र एक वेगळाच रुबाब निर्माण होतो आणि तो रुबाब तुम्हाला खरं तर दाखवता येत नाही. तर तो रुबाब तुमच्या वागण्या बोगण्यातून कळण्यात येतो, व्यक्तिमत्वातून येतो. एक धाव डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथं मैदानावरती होता. एका सिंगल मैदानावरती आहे. एका सिंगल बरोबर संघाचा धावफलक पुढे जातो. 5 धावा धावफलकावरती आहे. 71 धावांचा पाठलाग फटकामध्ये शेवटच्या 2-3 षटकामध्ये मात्र एक चांगली कमाल आपण पाहतो तिथे मैदानावरती झाली. मोठमोठे फटकेबाजी मैदानाच्या शेवटच्या 2 षटकामध्ये पाहायला मिळाली आपल्याला. त्यामुळे खरं स्वरूप हा धावफलक जो आपल्याला वाटत होता साठीच्या आसपास तो 70ला येऊन थांबलेला आहे. काय खराब चेंडू करत पाहता गोलंदाजाने टाकले, परंतु त्याने मात्र हवी 11 कोडी संघाचा धावफलक वाढला. यावेळेचा चेंडू मिड अप उभा आहे आणि सरळ त्याच्या हातामध्ये जाऊन विसवतोय. पहिला धक्का. विपुल खैरे प्रतिस्पर्धा संघाला पहिला हादरा देतात.
चांगली कामगिरी, अफलातून कामगिरी आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. एक गडी बाद, 5 धावा धावपलकावरती. संकेत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता, परंतु तुम्ही इथे मैदानावरती बारकाईने जर पाहिलं, चेंडू आला आतमध्ये येऊन करत स्टिकरवरती चेंडू आदळला आणि तिथे मात्र मग तिथंच पहिल्याच ध्यानामध्ये लक्षामध्ये आले होते की प्रॉपर टायमिंग हा चेंडू झालेला नाहीये. मिडॉप आता चांगला झेल त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानावरती समीर राठोड ज्याने पहिलं शेवटचं षटक टाकलं. नुसतं शेवटचं षटक टाकलं नाही तर पहा, बेड विकेट, स्क्वेअर लेग, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, हे चारही बाजूला आपण पाहतो. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. त्या समीर राठोडला मात्र स्वप्नील साबळेने प्रमोट केलं. आता हा निर्णय त्याचा कितपर्यंत यशस्वी ठरतोय, कारण 71 धावांचा पाठलाग जर मैदानाच्या आतमध्ये करायचा असेल तर एक चांगली कामगिरी तुम्हाला मैदानावरती करावीच लागणार आहे. मोठा मंच आहे, मोठ्या मंचावरती मात्र स्वतःचं अस्तित्व इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवायचंय. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न होता, की नवले पहा फसलीपती अफलातून क्षेत्ररक्षण करतायत. तिथे एक धाव आणि एका धावेबरोबरच संघाचा धावफलक पुढे 6 धावा धावफलकावरती आहे. पुरंदर प्रीमियर लीग मध्ये आपण आहोत. आजचा पहिला दिवस आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. जे के डेव्हलपर्स भिवरी भोपगाव ही टीम जर आपण पाहतो स्पर्धेच्या क्वार्टर फायनल मध्ये जाऊन पोहोचणे पहिली टीम ठरली. तो दुसरा संघ कुठला, त्यासाठी चालू असलेली मोठी लढत इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चालू सामन्यातला विजेता मात्र जाणता राजा शुभम निगडे यांच्या टीम बरोबर 2-2 हात करेल, त्यामुळे त्यांचं देखील लक्ष या सामन्यामध्ये लागलेलं आहे. विपुल खैरे आज फलंदाजीतनं थोडीशी अपयश ठरले, परंतु गोलंदाजीतनं चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांची सस्ती आहे. बॅटची बाहेरची कड आपल्याला इथे पाहायला मिळतोय. फर्स्ट स्लिप, क्षेत्ररक्षक तिथं चेंडूवरती आलीत. एक सिंगल आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहे. एका सिंगल बरोबरच संघाचा धावफलक पुढे. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती संपलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती शिवशक्ती केतकावळे संघ 71 धावांचा पाठलाग करतो. एक गडी बाद, 7 धावा आहे. 7 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळते. यंग टॅलेंट ज्या खेळाडूंना आपण पाहतो पाठीमागचा सीझनही गाजवला, याही सीझन मध्ये आपण पाहतो चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करण्यासाठी तो सज्ज झालेला आहे. साहिल यांना आपण इथे मैदानावरती पाहतो कशी कामगिरी इथे मैदानावरती ती करतील, कारण आज दिवसभरामध्ये चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. प्रत्येक खेळाडूंच्या अंगावरती रंगबिरंगी जर्सी जी तुम्ही पाहतात, लायन स्पोर्ट फॅक्टरी नाना सोन्नवर साहेब आणि त्यांची बंधूंनी खरं तर आपण पाहतोय ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवरती नेली. रंगबिरंगी इंद्रधनुष्यांसारखे आपण पाहतो. फटका फसलाय, बिग विकेट डाऊन, बडी मछली जाल में स्वप्नील सांभळेला तंबूचा रस्ता दाखवलाय साहिलनं. जबरदस्त चेंडू होता ऑफस्टिकच्या पलीकडे, तिथून मात्र खोंदून काढण्याचा प्रयत्न, डीप शॉट एक्स्ट्रा कव्हर उभा करून ठेवला. 2 हाताची गुंफण, तन्मय गायकवाड टेकन ब्लाइंडर, अफलातून झेल टेपला त्याने इथे मैदानावरती आणि प्रतिस्पर्धा संघाचा नेता थांबवला. न्यू बॅटर आपण कार्तिक भिसे यांना इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतो. कार्तिक भिसे यांना आपण इथे मैदानावरती पाहतो. मला वाटतं घाई केली असं मी अजिबात म्हणणार नाही, कारण माहिती होतं इथे पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. या षटकामध्ये जर धाबा आल्या आणि पहिल्या चेंडूवरती साहिलवरती आक्रमण चढवलं तर हे षटक मोठं करण्याचा प्रयत्न इथं मैदानावरती होता. परंतु कधी कधी तुमचा अंदाज फसतो आणि तो अंदाज मात्र आपण पाहतो इथं अंगलट आल्यागत झालेला आहे, कारण स्वप्नील साबळेची विकेट या सामन्यातली एक मोठी विकेट होती आणि आवी 11 कोडी संघासाठी मात्र ही विकेट नव संजीवनी घेऊन आलेली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. डिप स्क्वेअर लेग जो पाठीमागे उभा होता त्याला मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये बोलवलाय. मिड विकेट काऊ कॉर्नरला जो क्षेत्ररक्षक तन्मय उभा होता त्याला आपण पाहतो थोडंसं पलीकडे उभा करून ठेवलंय. डीप लॉंग ऑन इथं उभा आहे. तर पॉवर प्लेचं षटक असल्यामुळे बाकीचे खेळाडू मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत. यावेळीचा चेंडू मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा करतील. अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळेल. अवांतर धावेबरोबरच संघाचा धावफलक पुढे सरकतोय. 8 धावा धावफलकावरती आहे. धावसंख्या झाली 8. 2 ताकदवान संघांची पडली इथे गाठ पडली ठगात. निमित्त आहे
पुरंदर प्रीमियर लीग 2025. यावेळेचा चेंडू मोठा फटका मारायचा आहे. पाठीमागे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक थोडासा पंबल करतोय. चांगलं क्षेत्ररक्षक आपल्याला तोपर्यंत पाहायला मिळतील तोपर्यंत घेतल्या गेलेल्या जातात त्या 2 धावा आणि या 2 धावेबरोबरच संघाचा धावफलक दुहेरी धावसंख्येला आकार घेतोय. 10 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक मैदानावरती आहे. सामना ऑन झालेला आहे. आता मला वाटतं जर इथे पाहिलं कार्तिक भिसे आणि समीर राठोड या 2 खेळाडूंकडे मला वाटतं मोठे व्यासपीठ उभं राहिलेलं आहे. गेम बनाएंगे नेम तुम्हाला संधी मिळत नाही आणि ज्यावेळेस संधी मिळते मग त्या संधीचा फायदा तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये घ्यावा लागतो. संधी दोन्ही संघाकडे आहे. कार्तिक भिसे आणि समीर राठोड यंग टॅलेंट जे पुरंदर टेनिस क्रिकेटच्या क्षितिजेच्या पटलावरती आपण पाहता आपलं नाव कोरण्याचा प्रयत्न करतात. तर समोर देखील साहिल नावाचा एक तेज तर्रार भन्नाट वेगाचा गोलंदाज ज्वालाच्या अग्नीच्या ज्वाला तो मैदानाच्या आतमध्ये चेंडूमधून बाहेर टाकतोय. ज्वालामुखाचा उद्रेक टाकतोय. आगीचे गोळे मैदानावरती टाकतोय. बाईकच्या माध्यमातून एक धाव एका धावेबरोबरच संघाचा धावफलक पुढे 11 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. चांगली कामगिरी अफलातून कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये करायची लढाई अस्तित्वांची आहे. तिथे डोआ डायची मॅच जिंकलात तर पुढील फेरीमध्ये पराभूत झाला तर एका मोठ्या स्पर्धेला टाटा गुड बाय गाशा गुंढाळावा लागेल तुम्हाला या स्पर्धेतला. हो 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 यासाठीच मात्र स्वप्नील साबळेने या खेळाडूला प्रमोट केलाय. फाईन लेग सीमारेषेला बदल आलित्य करत खूप सुंदर फटका खेळलाय. टेनिस क्रिकेटचे सौंदर्य खुलवणारा समीर राठोडचा एक मॅसिव्ह सनसनी चौकार आहे. चौकार इथे मैदानावरती आला. चौकाराच्या बरोबरच संघाचा धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती 15 धावा इथे मैदानावरती वेगाचा वापर केला. तुम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता वेगाचा त्याने खरं तर वापर केला. माहिती होतं साहिलकडे अतिरिक्त वेग आहे. फक्त त्या वेगाचा वापर करणं खूप गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे खूप सुंदर फटका इथं मैदानावरती पाहायला मिळाला. फायनल फोडला. चौकाराबरोबरच धावफलकही पुढे गेला 15 धावा धावफलकावरती. ॲक्शन रिप्ले असेल परंतु पाठीमागे आपण जर पाहिले क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. बाईकच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक धाव आहे. विपुल खैरे माहिती होतं खरं तर एवढा भन्नाट वेगाचा चेंडू आणि यष्टीरक्षण करणं सोपं नाही मित्रांनो. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये या आजच्या दिवसामध्ये याचं यष्टीरक्षण जर पाहिलं तर विपुल खैरेने मात्र 4 चांद लावलेत. अफलातून कामगिरी आपण पाहतोय इथं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. 16 धावा इथं मैदानावरती आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा मैदानावरती करतील. अवंतर धावेबरोबरच संघाचा धावफलक पुढे सरकतो. 17 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अफलातून गोलंदाजी पहा मोठा रनअप आहे आणि विशेष म्हणजे मला वाटतं लेदर क्रिकेट कदाचित हा खेळाडू खेळत असावा. लेदर क्रिकेट खेळत मात्र एक चांगले आतापर्यंत त्यांनी काम केले. ओ हो 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 स्वप्नील साबळे 2 चेंडूपूर्वी मला वाटतं बाहेरून मेसेज दिलेला होता आणि तो मेसेज मात्र इथे भिरकावून लावलेला आहे. यू मिस आय डेफिनेटली टेस्ट वाकून टाकल्या डावाला पडलेला आणखीन मोठा खिंडार. वेग प्रचंड वेग इथे मैदानावरती आहे आणि त्या वेगाचा वापर करत मात्र साहिलने प्रतिस्पर्धा संघाला आणखीन एक मोठा हातरा दिलेला आहे. दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आहे आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर शिवशक्ती केतकावळे संघ 3 गडी बाद 17 धावा इथं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 36 चेंडू आणि अजूनही 54 धावींची गरज आहे. 36 चेंडू आणि 54 धावींची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथं रंगत चाललेला आहे. मोठ्या व्यासपीठ आणि एका मोठ्या व्यासपीठावरती मात्र कर्तृत्व तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्पीडअप करूयात आपण. तिसऱ्या षटकामध्ये कोणाकडे चेंडू सोपायचा कारण आतापर्यंत 3 गडी जरी बाद झाले परंतु 17 धावा धावफलकावरती आहे. समीर राठोड 3 मध्ये 6 बनवून तिथे आहेत. विजय रांझणे मोठी रिप्युटेशन असलेला खेळाडू आहे आणि विशेष म्हणजे आपण पाहतो अनेक वर्ष चांगली क्रिकेट आहे आपल्या गावासाठी आपल्या तालुक्यासाठी तो खेळलाय. 36 मध्ये 54 धावा. अलीकडचं जे टेनिस क्रिकेट आहे ते काहीच नाही परंतु मित्रांनो इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाने देखील फासे टाकलेले आहेत. अफलातून कामगिरी जबरदस्त कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये पाहती आहे. तिसऱ्या षटकाला मैदानावरती प्रारंभ होईल आणि गोलंदाजी मार्कवरती प्रवीण यांना पण इथे मैदानावरती पाहतो.
कशी कामगिरी आपण पाहतो इथं मैदान. स्पीडअप करा आणखीन एक मॅच आहे. 28 मिनिटं आहेत आपल्याकडे आणि 28 मिनिटामध्ये आपण जर पाहिलं तिथे 6 षटकं टाकायचे आहेत. यावेळेचा चेंडू आपण पाहतो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये होतो. वाईट बॉल आहे आणि वन बाउन्सचा देखील इशारा आहे. वाईट चेंडू असेल आणि वन बाउन्सचा देखील इशारा इथे मैदानावरती दिलाय. अवंत धावेबरोबरच संघाचा धावफलक अलगद पुढे जातो. 18 धावा धावफलकावरती आहेत. अंगठी इथं सापडलेली आहे. अंगठी इथं सापडलेली आहेत आणि ज्यांना सापडली सर गणेश मेमने सरांना मात्र ती अंगठी सापडलेली आहे. सरांचा आम्ही मनापासून ऋण व्यक्त करतो. येस सकाळी खरं तर आपण पाहतोय विकेट त्यांनी पूजन केलेलं होतं. वीस धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. नावामध्ये गणेश आहे आणि मला वाटतं गणेशांचीच कमाल पाहायला मिळाली आहे. सरांचं स्वागत आहे. ऋण व्यक्त करतो आम्ही. खरं तर आपण पाहतो अशी यावेळेचा चेंडू होता. पुन्हा एकदा लाजवाब गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी इथं मैदानाच्या आतमध्ये. मी मगाशीच खरं तर सांगितलेलं होतं 70च्या आसपास जर आवी 11 कोडी संघ जर पोहोचला तर विपुल खैरेकडे असे गोलंदाज आहेत. या गोलंदाजीच्या जोरावरती त्याने पाठीमागच्या 61 धावांचा पाठलाग ऑलमोस्टली जिंकलेला होता. त्यामुळे गोलंदाज चांगलेच आहे इथे. परंतु दुसऱ्या बाजूला विजयसाठी जाळं रचलं आणि या जाळ्यामध्ये सहज सोपा जाऊन तो पडलाय. विजय रांजणेचा खेळ थांबलेला आहे. प्रवीणने आणखीन एक मोठा हातरा दिलेला आहे. डावाला खिळखिळा करून टाकलेली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळतीये. चार गडी बाद आपण पाहतो. 20 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. जबरदस्त कामगिरी, अफलातून कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत आहात. न्यू बॅटर संकेत यांना आपण इथे आता मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. तिसरं षटक आपण पाहतो प्रगती पथावरती. चांगली कामगिरी आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अफलातून गोलंदाजीचा दर्जेदार नमुना इथे आपण पाहत आहोत. षटपिच पद्धतीचा चेंडू, फटका फसला, दूरवरचा प्रवास तन्मय आपण पाहतोय. चेंडू पासून बराचसा लांब आहे. चांगलं क्षेत्रक्षण आपण पाहतो डीप मध्ये पाहायला मिळतंय. तोपर्यंत 2 धावांची मोहर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल आणि या 2 धावी बरोबरच संघाचा धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती नजर टाकल्यास 22 धावा तुम्ही मैदानावरती पाहत आहात. तिसरं षटक प्रगती पथावरती 71 धावांचा पाठलाग आहे. 4 गडी बाद झाले इथे आणि जशी 4 गडी बाद झाले मित्रांनो तसं इथे मात्र डाबाला थोडंसं धावफलक आहे तो थोडंसं थांबलाय. सुरेख चेंडू इथे मैदानावरती असेल. शॉर्ट थर्डमॅन इथे पाठीमागे उभा करून ठेवलेला आहे. षटक संपेल तिसऱ्या क्रमांकाचं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर शिवशक्ती केतकावळे संघ 4 गडी बाद 22 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इक्वेशन
इनसाइड आउट, सुंदर फटका. क्षेत्ररक्षक कबरचा चेंडूवरती गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न विपुल खैरेने वाकवला तोपर्यंत. फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये बाद झालेला आहे. 5वा धक्का 23 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर प्रदीप पांगरकर यांना आपण इथं आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहत आहोत. 4थ्या क्रमांकाचं षटक आपण पाहतो इथं मैदानाच्या आतमध्ये. प्रदीप पांगरकर यांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. एकोणतीस चेंडूमध्ये 48 धावींची गरज आहे. 29 चेंडूमध्ये 48 धावींची गरज. अजूनही सामना मैदानाच्या आतमध्ये येऊन ठेपलेला आहे. मोठा संघर्ष इथे मैदानावरती रंगेला आणि एका मोठ्या संघर्षातून मात्र मोठा व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. यावेळेचा चेंडू बॅटच्या आतली कड तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. चांगले क्षेत्ररक्षण ऋषी यांच्या माध्यमातून तोपर्यंत घेतली जाते ती एक धाव. एका धावेबरोबर संघाचा धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती 24 धावा तुम्हाला इथे मैदानावरती पाहायला मिळत आहे. 71 धावांचा पाठलाग करायचा. 5 गडी इथे मैदानाच्या आतमध्ये कोसळले. विकी नवले ज्यांनी पाठीमागच्याही सामन्यामध्ये जिथे सामना निसटता पराभव त्यांना घ्यावं लागलं त्याही सामन्यामध्ये 2 षटकं लाजबाब टाकली होती. जिथं हा संघ असं वाटत होतं की सिंगल हँडलेडली पराभव होईल तिथं मात्र त्या 2 षटकांनी पुन्हा एकदा गेममध्ये घेऊन आलेला होता आणि तीच अपेक्षा. कारण इथे आता मला वाटतं ऑलरेडी बरंचसं काय डॅमेज केलंय विपुल खैरे यांच्या एका षटकाने. त्याचप्रमाणे साहिल यांच्या षटकानं ह्या दोन्ही गोलंदाजांनी मात्र अफलातून कामगिरी इथे मैदानावरती केली. यावेळीचा चेंडू अफलातून कामगिरी इथे मैदानावरती तुम्ही पाहतात. चांगली कामगिरी आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. यावेळीचा चेंडू हो 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 व्हॉट अ कॅच. कॉट बिहाइंडची मोठी शिकार. शार्प कॅच बाय विपुल खैरे. जबरदस्त झेल टिपलेला तेशाने आपण पाहतोय. बॅटची बाहेरची कड होती. तुम्ही पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. जोरामध्ये बॅट फिरली आणि काय सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये विपुल खैरे यांनी एसटी पाठीमागे टिपलेला आहे. निम्मा संघ कोचाळी माघारी गेलेला आहे इथे प्रतिस्पर्धा संघाचा. सहा गडी बाद 24 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. कुणीही मैदानावरती थांबाय तयार नाहीये. 71 धावांचा पाठलाग परंतु प्रतिस्पर्धा संघाची गोलंदाजी वाखवण्याजोगी. वाह सुंदर बॉल. अफलातून चेंडू आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. गोलंदाजाने अधिराज्य गाजवलंय बरं का. 91 धावांचा सामना सोडला तर मात्र बाकीच्या सर्व सामन्यामध्ये गोलंदाजाने अधिराज्य गाजवलंय. मग ते पहिल्या सामन्यामध्ये असू द्यात किंवा आपण पाहतो इथे या सामन्यामध्ये असू द्यात. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक तिथं चेंडूवरती आलाय आणि त्याचबरोबर आपण पाहतोय षटकही संपलंय. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर शिवशक्ती केतकावळे 6 गडी बाद 24 धावा इथे मैदानावरती असेल. तो उरलेले 24 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे.
24 चेंडूमध्ये 47 धावींची गरज आहे. प्रदीप पांगारकर जोपर्यंत मैदानावरती आहेत तोपर्यंत मित्रांनो पहा क्रीडा रसिक थांबायचं. इथून मात्र आपण पाहतो मैदान सोडायचं नाव घेत नाही, कारण माहिती आहे रिपिटेशन या खेळाडू काय स्कोअर कार्ड खेळलाय. परंतु पहा गोलंदाजी मार्कवरती विपुल खैरे आलेत. एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. एका धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतोय. पंचवीस धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी. एक षटक विपुल यांनी टाकलं होतं तिथे 8 धावा खर्च केला आणि 8 धावा खर्च करत असताना प्रतिस्पर्धा संघाचा एक हुकुमी एका तिथे थांबवला होता. तर यावेळेस मात्र वैयक्तिक दुसरा आणि सांघिक 5व्या क्रमांकाचा षटक घेऊन ते आता मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. लो फुलटा चेंडू डाऊन द ग्राउंड फटकाय. गवत कापत हा चेंडू लॉंगऑफच्या क्षेत्ररक्षकाकडे गेलाय. रुपेश तिथे चेंडूवरती आलेत. एक सिंगल आहे. एकेरी दोन्ही धावांनी धावपलक आपण पाहतो पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. इथे मला वाटतं खूप मोठी संधी प्रतीक यांच्यासाठी आहे. यावेळेस मुख्य पंच आपण पाहतो वाईट चेंडूची घोषणा करता विपुल खैरे यांनी पंचांकडे पाहिले देखील नाही, कारण त्याला माहिती होतं की चेंडू थोडासा भरकटलेला आहे. ही अशी आपण पाहतो मोठ्या खेळाडूंची लक्षणं असतात. चांगले क्रिकेट खेळलेले अनेक वर्ष पुरंदर टेनिस क्रिकेटसाठी पुणे शहरामध्ये जरी गेलं तर विपुल खैरे नाव किती मोठं आणि धुमाकूळ घालतंय हे आम्ही स्थानिक क्रिकेटमध्ये पाहिलेलं आहे. सुंदर फटका होता. क्रॉस द लाईन फटका इथे मैदानावरती खेळलेला आहे. एकच धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका धावीबरोबरच संघाचा धावपल पुढे जातोय. 28 धावा इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या खेळाडूमध्ये ताकद आहे खरं तर आपण पाहतो इथे सामना फिरवायची ते दोन्ही खेळाडू आहेत. फक्त प्रतीकच नाही तर जयदीप देखील असेल. यावेळेचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला स्लाइस केलं चेंडूला. साहिल इथे पाठीमागे आहेत. चांगले क्षेत्ररक्षण फेकी मात्र येते. तोपर्यंत घेतल्या गेलेल्या 2 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 2 धावीबरोबरच संघाचा धावपल पुढे जाईल. 30 धावा धावपलकावरती आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मोठं व्यासपीठ इथे उभा आहे. यावेळेचा चेंडू होता पलीकडे शफल होत फटका खेळलेला. डिप स्क्वेअरलिंग मध्ये क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती आहे. 2 धावा इथे आपण पाहतोय मैदानावरती पाहायला मिळणार आहे. विपुल खैरेचं मला वाटतं दुसरं षटक आहे, त्यामुळे यानंतर षटक संपेल. मला वाटतं 99 ते षटक संपलेलेच आहे. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 6 गडी बाद 32 धावा, तर 18 चेंडू आणि अजूनही 39 धावींची गरज आहे. 18 चेंडू आणि 39 धावा. शेवटच्या 16 मिनिटे टीम आवी 11 कोडीत आणि 3 षटक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये टाकवायचे आहेत. 18 चेंडू आणि आपण पाहतो अजून 39 धावींची गरज आणि 18 चेंडू मध्ये 39 धावींची गरज असताना साहिल दुधारे यांना पुन्हा एकदा मैदानावरती आणून उभं केले, ज्याने आतापर्यंत अफलातून गोलंदाजी या स्पर्धेमध्ये केली. आजच्या दिवसभरामध्ये ज्या गोलंदाजानं सर्वांना प्रभावित करून सोडले. 1 षटक टाकले, 10 धावा खर्च केल्या, परंतु सर्वात महत्वाचं 2 मोठे फलंदाज त्याने हो 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 मोठी अपील. व्हॉट अ ब्रिलियंट कीपिंग बाय विपुल खैरे. जबरदस्त शैलेश पाठीमागे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला आहे. आज मात्र महेंद्र सिंग धोनी इथे मैदानावरती आलेत की काय असा प्रश्न पडलाय. 7वा धक्का मैदानाच्या आतमध्ये. ज्या विकेटची प्रतीक्षा होती प्रदीप पांगारकर अर्थातच द राडा शो इथे थांबलेला आहे. 7 गडी बाद आपण पाहतोय तिथे 32 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्यात. अफलातून कामगिरी, जबरदस्त कामगिरी. आणि इथे मात्र आपण पाहतो साहिल दुधारे आपले गोलंदाजीतला सर्वोत्कृष्ट कामगिरी मैदानावरती करतोय. 10 धावा खर्च केला, परंतु ते 10 धावा बनवत असताना 10 डॉक्टर मयूर गद्रे सर यांच्या प्रत्येक षटकारासाठी सासवड ब्लास्टर्स टीम कडनं
500 रुपयाचं पारितोषिक असेल. एक्स्ट्रा कव्हरला फटका इथं मैदानावरती खेळलाय. एकच धाव दुसऱ्या धावेसाठी आपण पाहतो प्रयत्न इथे येतोय. 2 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. 2 धावेनिशी संघाचा धावपल पुढे जातोय. 36 धावा आपल्याला इथे मैदान 36 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. डॉक्टर मयूर गद्रे सर आपल्या प्रत्येक षटकारासाठी सासवड ब्लास्टर्स टीम कडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि मला वाटतं त्याची गरज आहे संघासाठी असेल. साहिल हो काय काय चेंडू होता, परंतु पाठीमागे आपल्याला विपुल खरेचं एसटी रक्षण देखील खूप सुंदर पाहायला मिळाले. खराब चेंडू असेल तिथे. वाईट बॉल. अवंतर धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे जातं. धावपलकावरती नजर टाकल्या असता 35 धावा इथं मैदानाच्या आतमध्ये पाहायला युवा करिअर आहे साहिल यांचं, परंतु आतापर्यंत एक चांगली कामगिरी यांच्यामध्ये. शॉर्ट पिच मध्ये 3 धावा आता गतीने कमी होता, त्यामुळे आपण पाहतो आडव्या बॅटने फटका मिड विकेट क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तिथे. एकच धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतोय. 36 धावा इथे मैदानावरती पाहायला मिळत आहेत आपल्याला. 15 चेंडू आणि 35 धावींची अजूनही गरज आहे. 15 चेंडू मध्ये आपण पाहतो अजूनही 35 धावींची गरज इथे आपल्याला पाहायला मिळते. जाबळीचा चेंडू होता, पुन्हा एकदा आतमध्ये येणारा चेंडू होता. कव्हरला क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती आलेत. एका सिंगल तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. एका सिंगल बरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. धावपलकावरती नजर टाकला असता 37 धावा इथं मैदानावरती पाहायला मिळतात. इक्वेशन वरती नजर जर आपण इथे मैदानाच्या आतमध्ये टाकली तर अजूनही 14 चेंडू मध्ये 34 धावींची गरज आहे. लिडिंग एज कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. प्रत्येक खूप दूरवरती चेंडूवरती येतील. एका सिंगल आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अफलातून कामगिरी, जबरदस्त कामगिरी इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालेली आहे. मोठ्या व्यासपीठ आणि एका मोठ्या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतोय टेनिस क्रिकेटचा एक रंगारंगी सोहळा. राजेवाडी रॉयल्स आयोजित पुरंदर प्रीमियर लीग 2025 चा एक मोठा थरार. नव्याने चेंडू टाकावा लागेल. वाईट बॉल. अवंतर धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळते. अवंतर धावेनिशी संघाचा धावपल पुढे जातोय. 39 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. तर शेवटचे 13 चेंडू आणि 32 धावींची गरज आहे. 13 चेंडू आणि 32 धावा. ह्या धावा खरं तर आपण पाहतो केपेबल आहे, परंतु 7 फलंदाज बाद झाले ती शोकांतिका आहे. सुंदर चेंडू बरोबर षटक क्रमांक 6 मैदानावरती संपवतो साहिल. 12 मध्ये बनवायचे आहेत अजूनही 32 धावा. मध्ये आपण पाहतो बनवायच्या 32. आणि गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपल्याला विकी नवले इथे मैदानावरती पाहायला मिळतात. कशी कामगिरी मैदानावरती करतील. 12 मध्ये 32 बनवायच्यात. 7 गडी बाद 39 धावा धावपलकावरती आहेत. यावेळीचा चेंडू आडव्या बॅटने फटका खेळलाय. प्रत्येक आधी चेंडूवरती जाऊ का पाठीमागे इथे वेळ घेतला त्याने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं फलंदाज इथे असेफ असेल. पाहायचं आपल्या पंचाकडे आणि याच पंचाची बॉडी लँग्वेज सांगून गेली की 2 धावा सुरेख पद्धतीने असेल. 2 धावेबरोबरच आपण पाहतो संघाचा धावपल पुढे 43 आहे. डॉक्टर मयूर गद्रे सर यांच्या प्रत्येक षटकारासाठी सासवड ब्लास्टर्स टीम कडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि ते पारितोषिक मिळवायचं असेल तर षटकार तुम्हाला मारावं लागतील. पहिल्या चेंडूवरती 2 आल्यात, त्यामुळे 11 मध्ये 30 अजूनही तुम्हाला बनवायच्यात. सुंदर चेंडू इथे मैदानावरती आपण पाहत आहोत. अफलातून गोलंदाजी 71 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. आणि 71 धावांचा पाठलाग करत असताना आपण जर पाहिले इथं मैदानाच्या आतमध्ये 71 धावा बनवत असताना त्याचा प्रतिपाठलाग करत असताना केतकावळे संघ मात्र थोडासा जास्त विकेट गमावून बसलेला आहे. हो पुन्हा एकदा अपील आणि ऑनफिल्ड पंच तिसऱ्या पंचांकडे गेलेत. तिथे तिसरे पंच भैयासाहेब काकडे आहेत.
तिसऱ्या पंचांचा कॉल इट्स आउट. आठवा धक्का शिवशक्ती केतकावळे या संघाला इथे मैदानाच्या आतमध्ये बसलाय. न्यू बॅटर आपण सिद्धेशांना इथे मैदानावरती पाहतो. 8 गडी बाद 41 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी आहे. यावेळीचा चेंडू आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये. बाईकच्या माध्यमातून एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. एका धावेबरोबर संघाचा धावपल पुढे जातो. 42 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 7व्या क्रमांकावर षटक प्रगती पथावरती आहेत. आतापर्यंत आपण पाहतो एक चांगली कामगिरी. 71 धावांचा पाठलाग करत असताना मात्र 8 गडी 42 या धावसंख्येला थांबले. 9वा देखील धक्का इनसाइड एज आणि सर फर्निचर उद्ध्वस्त करून गेलाय. 9व्या क्रमांकाचा फलंदाज जातो तंबूच्या आसऱ्याला. प्रमोद इनामके न्यू बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. आणि प्रमोद इनामके यांच्या प्रत्येक षटकारासाठी आज ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. पुरंदर टेनिस क्रिकेटचं जे जुनं नाणं अजूनही खणखणीत वाजतं. प्रथम अप्पा जगताप आपणच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक. यावेळेचा चेंडू आपण पाहतो. बॅट फिरली होती परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क इथे मैदानावरती नाहीये. चांगली कामगिरी अफलातून कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये असेल. 7 षटकं संपली मंडळी आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 9 गडी बाद 42 धावा 6 चेंडू 29 धावांची गरज आहे. शेवटचं षटक ऋषी यांना आपण इथे पाहतो. पहिला चेंडू मुख्य पंच सलीम सर दंडित करतील. आज दिवसभरामध्ये खरं तर तिन्ही पंचांनी खूप चांगली कामगिरी केली. त्यांचं देखील आपण स्वागत करूयात. वाईट बॉल अवंत धावेबरोबरच आपण पाहता संघाचा धावफलक पुढे गेला. 43 धावा धावफलकावरती आहे. शेवटची विकेट इथे मैदानावरती असेल. हो यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा लाजवाब गोलंदाजी तुम्ही पाहत आहात. अफलातून गोलंदाजी आहे. प्रमोद इनामके यांच्या प्रत्येक षटकारासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक प्रथम अप्पा जगताप. मात्र स्ट्राईक वरती आपण जर पाहिले तिथे सिद्धेश्वर आपण पाहायला मिळत आहेत. यावेळीचा चेंडू अकुट टप्प्याचा चेंडूला पूल केलाय आणि एक टप्पा घेत चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर गेलाय. खणखणीत चौकार 4 धावा. कुठल्या तरी एका संघाचा प्रवास मात्र या सामन्यातला थांबणार होता आणि इथे मला वाटतं आपण पाहतो केतकावळे संघ लढतोय मैदानावरती. सुरेख गोलंदाजी अफलातून गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. लढण्याचा इतिहास आमच्या हरणे आमच्या रक्तात नाही. जोपर्यंत मैदानात उभा मी नियतीला पराभूत करणं देखील मला शक्य नाही. लढावं लागेल. 47 धावा 9 गडी बाद आपण इथे मैदानावरती पाहतो. यावेळेचा चेंडू जनाब कहाते इतने देर से लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. एक मोठा मॅसिव्ह हिट फटक्यात आहे वजन. धावा मिळतील इथे अर्धा डझन. षटकाराबरोबर संघाचा धावफलक पुढे सरकतो. 53 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली कामगिरी अफलातून कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे.
पराभवातलं अंतर कमी करतील तिथे. चांगली कामगिरी, अफलातून कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये करायची. 71 धावा मला वाटतं या खेळपट्ट्यावरती खूप आहे. विपुल खैरे आणि टीमने इथे मैदानावरती दाखवली दिली. स्क्वेअरमध्ये आपण पाहतो पुन्हा एकदा कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सरळ निघला तिथे स्क्वेअरकडे पलायन करतोय. ताकद थोडीशी कमी आहे. एकच धाव प्रमोद इनामके स्ट्राईक वरती. षटकारासाठी प्रथम आप्पा जगताप 5000 रुपये. वाईट चेंडू आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अवांतर धाव इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायची आपल्याला. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. एक चेंडू आणि 15. शेवटचा एक चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. आणि संपूर्ण संघ आपण पाहतोय तिथे 56 या धावसंख्येवरती थांबलेला आहे. अवी 11 कोडी संघ मात्र आपण पाहतो पुढील फेरीमध्ये दाखल झालाय. शिवशक्ती केतकावळे संघ आपण या स्पर्धेमध्ये खेळला. त्या स्पर्धेत जावा आपण करता अविभाज्य घटक होता. आपला प्रवास मात्र या स्पर्धेचा थांबतो, परंतु आयोजक कमिटीच्या माध्यमातून राजेवाडी रॉयलच्या माध्यमातून आम्ही तुमचं मनापासून ऋण व्यक्त करतो. शुभम या शुभम निगडे चला. दोन्ही संघचे कर्णधार टॉस साठी या आणि येताना आपले 11 सिलेक्ट करून जा. इथे अवी 11 कोडीत आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं इथं मैदानावरती जानता राजा 11 गुळूंचे.